ची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी दर जे आहे ते 70 ते 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 35 ते 40 रुपयापासून झेंडूसाठी दर पाहायला होते. आवकी पाहायला मिळते. त्याचबरोबर पिवळ्या झेंडूसाठी देखील दर जे आहे ते 70 ते 75 रुपयापर्यंत दर उच्चांकी दर पाहायला मिळतात. आवक भरपूर आहे. त्याचबरोबर दरामध्ये स्थिरता 2 दिवसापासून आपल्याला पाहायला मिळते. पर्पल शेवंतीची क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते 200 ते 220 रुपयापर्यंत पर्पल शेवंतीसाठी दर पाहायला होते. क्वालिटीनुसार दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 150 रुपयापासून पर्पल शेवंतीसाठी दर पाहायला होते. आस्टरची क्वालिटीनुसार दर जे आहे ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. तर क्वालिटी पाहू शकतो तर साधारणतः दर जे आहे ते 200 ते 250 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर 3 ते 4 दिवसापूर्वी आपल्याला दर जे आहे ते आस्टरसाठी वाढलेले पाहायला मिळत होते, परंतु 2 ते 3 दिवसापासून आस्टरच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळते. शेवंतीची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी दर जे आहे ते कमीत कमी 120 ते 170 रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीचे शेवंतीसाठी दर पाहायला होते. क्वालिटीनुसार दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात. गुलाब पाकळीची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या गुलाब पाकळीसाठी दर जे आहे ते कमीत कमी 120 ते 150 रुपयापर्यंत चांगल्या गुलाब पाकळीसाठी दर पाहायला होते. क्वालिटी पाहू शकता. पासलीचे क्वालिटीनुसार दर जे आहे ते थोडेसे स्थिर असलेले पाहायला मिळतात. तर चांगल्या क्वालिटीमध्ये पासलीसाठी साधारणतः दर जे आहे ते 20 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपयापासून पासलीसाठी दर पाहायला होते. गुलछडीची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीच्या गुलछडीसाठी दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात. तर साधारणतः 400 ते 500 रुपयापर्यंत 1 नंबर टॉप क्वालिटीच्या गुलछडीसाठी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 300 ते 350 रुपयापासून गुलछडीसाठी दर पाहायला होते. तुकडा गुलाबची क्वालिटी पाहू शकतो तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते उतरलेले पाहायला मिळतात. तर साधारणतः 200 ते 300 रुपयापर्यंत 1 नंबर टॉप क्वालिटीच्या तुकडा गुलाबसाठी दर पाहायला होते. क्वालिटीनुसार दर जे आहे ते उतरलेले पाहायला मिळतात. रसगुलाबची क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते उतरलेले पाहायला मिळतात. तर साधारणतः एका मंचमध्ये आपल्याला एका बससाठी साधारणतः दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 80 ते 100 रुपयापर्यंत 1 नंबर टॉप क्वालिटीच्या गुलाबासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात. सनफ्लॉवरची क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते. तर सनफ्लॉवरचे दरही आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात. क्वालिटीनुसार दर जे आहे ते 30 रुपये ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर सनफ्लॉवरसाठी पाहायला मिळतात. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापासून दर पाहायला मिळते. जिप्सोफिलाची क्वालिटी पाहू शकता तर जिप्सोफिलासाठी साधारणतः दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात. तर क्वालिटी पाहू शकता तर 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 100 रुपयापासून दर पाहायला मिळतात. जरबेराची क्वालिटी त्याचबरोबर आवक ही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर दर जे आहे ते जरबेरासाठी उतरलेले पाहायला मिळतात. कमीत कमी हलक्या क्वालिटीमध्ये 30 ते 40 रुपयापर्यंत 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये जरबेरासाठी दर पाहायला मिळतात. पिंगडीजीची क्वालिटी पाहू शकता तर साधारणतः पिंगडीसाठी 40 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता तर आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर हा जो आपल्याला पिंगडीजीचं आवक जे आहे ते साधारणतः एक्सपोर्टसाठी माल तयार होताना पाहायला मिळते. तर त्याचबरोबर लिवडीजीचे पण इथं आपल्याला आवक पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये लिवडीजीसाठी साधारणतः दर जे आहे ते 40 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर दर जे आहे ते ब्ल्यूडीजी आणि पिंगडीसाठी उतरलेले पाहायला मिळतात. क्वालिटीबरोबर आवक ही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर दरामध्ये घसरण पाहायला मिळते.